भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात. हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवणे, प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवणे. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे. फक्त महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरं बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होतात. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो, कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो.